नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या आपण बदलापूरमधील माहेरवाशीण घरात आहोत आणि या घरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आपलं माहेरपण साजरा करण्यासाठी येत असतात. आणि आज आपण जर पाहिलं तर माहेरवाशीणच्या या घरामध्ये आज एक आगळा वेगळा वाढदिवस जो आहे तो साजरा केला जातो. आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर बदलापूरचे हे रहिवाशी या वाढदिवसामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं तरी ब्लूटूथ ऑन आहे का? खरं तर वाढदिवस म्हटला तर मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला जातो, परंतु सामाजिक बांधिलकी जपत आपण बघू शकतो एक आगळा वेगळा वाढदिवस जो आहे तो साजरा होतो. आणि सर्वांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या माहेरवाशीण घरामध्ये हा वाढदिवस जो आहे तो साजरा होतो. असं काही नाही.
औरों की तरह कुछ में भी तो आज लाता औरों की तरह कुछ में भी तो आज लाता मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता किसी कहा उसी क्या की जरूरत जो बाहर खुद कहलाए हर गली का दिल धड़काए तुझे हजारों साल ये मेरी है काकी काकी ते लाईव्ह माहेरवाशींच्या आपण बघू शकतो घरी एक आगळा वेगळा वाढदिवस जो आहे तो देवांशचा साजरा करण्यात आलेला आहे आणि एक सामाजिक बांधिलकी त्यांच्या माध्यमातून जपण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो खरं तर तिसरा वाढदिवस आहे हा आणि त्यांचे कुटुंबीयही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हा वाढदिवस जो आहे तो आज साजरा केला जातो आणि सामाजिक बांधिलकी जपत आपण जर पाहिलं तर माहेरवाशींच्या घरामध्ये हा संपूर्ण सोहळा होताना आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून खरं तर आज हा वाढदिवस माहेरवाशींच्या घरात करण्यात आलेला आहे ते पालक आपल्यासोबत जोडलेले आपण त्याच्याशीही संवाद साधणार आहोत. सर, सामाजिक बांधिलकी जपलेली आहे खरं तर वाढदिवस खूप भव्य दिव्य आपण करू शकला सर माहेरवाशींच्या घरात आलेला आहे काय सांगा नाही खरं तर पारंपरिकदृष्ट्या करायचा होता वाढदिवस कधी असा वाढदिवस केलेला नाही आहे पण आधी प्रभाताईंचा खूप नाव ऐकलेलं होतं पण आज अनुभवलं खूप छान त्यांनी स्वागत केलं आणि सगळ्यांना खूप मजा आली म्हणजे पारंपरिकदृष्ट्या वाढदिवस साजरा झाला खरं तर आणि स्वामींचाही तसा आज प्रकट दिन आहे त्यामुळं आम्ही ठरवलं होतं की पारंपरिक दृष्ट्याच काहीतरी करावं कारण बाकीचे सगळे तर नवीन नवीन प्रकारे करतात किंवा आपण हॉटेल्समध्ये जातो किंवा बाकीच्या दृष्टी सगळीकडे जातो पण आपली संस्कृती आणि कला कुठंतरी जपली पाहिजे आणि म्हणून आम्ही ठरवलं की काहीतरी आपण आपल्याला संस्कृतीला जपेल असं करूया म्हणून हे आम्ही ठरवलं की इथं करावं पारंपरिक ताई देवांचा वाढदिवस आहे माहेरवाशींच्या घरी आलेला आहे तिथे साजरा केला काय प्रभाताईंना तर मी आधीपासूनच ओळखते पण आज निमित्त आलं इकडे यायचं आणि माझ्या डोक्यामध्ये होतं तिथीनुसार स्वामींचाच प्रगट दिन आहे तर माझ्या बाळाचा पण असा छान पारंपरिक पद्धतीने व्हावा असा वाढदिवस त्यामुळे मी त्यांच्याकडे आले त्यांना विचारलं आणि त्या एकदमच खुश झाल्या त्या म्हणाल्या मी स्वामींची मी भक्त आहे आणि त्याच दिवशी जर याचं आगमन होत असेल तर तू माझ्यावर सोड सगळं मी करते आणि मग म्हणजे मला पारंपरिक गोष्ट आम्हाला सगळ्यांना हा वाढदिवस खूप आवडलेला आहे हे येस आणि हे क्रेडिट सगळं त्यांना जातंय आणि सगळे इथे उपस्थित आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ताई कायमच महिला मोठ्या प्रमाणात येतात माहेर पण जपण्यासाठी येतात परंतु आपल्या माध्यमातून आज देवांचा 3 वर्षाच्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन आहे कसं काय सांगा श्री स्वामी समर्थ माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या बदलापूरच्या माहेरी तर कायमच सोहळे साजरे होत असतात 61 होते 75 होते सगळे वाढदिवस होतात आणि सगळ्यात लहान बाळाचा वाढदिवस हा बदलापूरच्या माहेरी 6 वर्षातला पहिला वाढदिवस की 3 वर्षाचा म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे माझा आनंद किती आहे तेच मला सांगता येणार नाही मला असं वाटतं की त्यांच्या रूपात स्वामी घरात आले त्याच्यामुळे मी खूप आनंदात आहे आणि खूप छान वाटलं मला खरंच छान खूप धन्यवाद ताई माहेरवाशींच्या घरात आपण आहोत इथे एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे काय सांगा खूप छान आम्हाला जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस त्यांच्या आजी आजोबांचं स्वागत झालं ते खूप म्हणजे असं आम्हाला भावूक केलं सगळ्यांनी आणि आज स्वामी जयंती आहे आणि त्याचा वाढदिवस आहे तर आम्हाला खूपच छान वाटतं इथे खूप पारंपरिकदृष्ट्या इथे वाढदिवस साजरा केला जातोय नक्कीच आपण पाहिलं पारंपरिक पद्धतीने स्वागत करून वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि माहेरवाशींच्या घरामध्ये आपण बघितलं तर देवांचा हा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे बदलापूर शहरात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका